नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत उपमा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला हा रवा कमी गॅसच्या फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान खमंग भाजला जाईल. कधी कधी उपमा बनवताना थोडंसं पाणी जास्ती होतं, कधी कमी होतं, कधी रवाच नीट भाजलेला नसतो. आज आपण हा उपमा अगदी परफेक्ट प्रमाणात पाहणार आहोत. छान सुटसुटीत आणि मऊसूत असा हा उपमा होणार आहे. रवा भाजत असताना रवा सारखा असा हलवत राहायचा आहे, म्हणजे रवा छान खमंग भाजला जातो. इथे मी 4 ते 5 मिनिटात मस्त हा रवा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे रव्याचा कलरही बदललेला आहे. तेव्हा समजायचं की आपला हा रवा चांगला भाजला गेलेला आहे. आपण आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण आता उपमा बनवण्यासाठी पाणी गरम करून घेऊ. इथे मी ह्या वाटीचं प्रमाण घेऊन 1 वाटी रवा घेतलेला होता. आपण आता ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन 3 वाट्या पाणी घेऊ. उपमा बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे, परंतु कधीकधी रव्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. इथे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवते. इथे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण उपम्याला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी कढईत 1 पळी तेल चांगलं तापलं की त्यात 3 ते 4 चमचे शेंगदाणे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय केलेले शेंगदाणे उपम्यामध्ये खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे चांगले फ्राय करून झालेत. आपण आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पुन्हा त्याच तेलात अर्धा चमचा मोहरी ॲड करू. त्यानंतर अर्धा चमचा जिरं मोहरी तेलात चांगली तडतडली की त्यात हिरव्या मिरचीचे काप ॲड करायचे आहेत. इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. जिरं मोहरीसोबतच हिरवी मिरची तेलात चांगली परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची तेलात परतत असतानाच आपण त्यात 2 ते 3 चिमूट हिंग ॲड करू. हिंग ॲड करून सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून ॲड करायचा आहे. कांदा हिरवी मिरची तेलात व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कांदा तेलात चांगला परतून झाला की आपण त्यात 7-8 पानं कढीपत्त्याची ॲड करू. कढीपत्त्याने ह्या उपम्याला मस्त असा फ्लेवर येईल आणि दिसायलाही छान दिसेल. कांद्यासोबतच कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे. आपण आता यात 2 चमचे डाळ्या ॲड करू. साध्या पंढरपुरी डाळ्या आहेत ह्या. तुम्हाला जर डाळ्या आवडत नसल्या तर नाही टाकल्या तरीही चालेल, पण डाळ्या उपमा खाताना छान लागतात. इथे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून झालेले आहेत. आपण आता यात भाजून घेतलेला रवा ॲड करू. तेलात रवा चांगला परतून घ्यायचा आहे. आपण रवा अगोदर छान भाजून घेतलेला होता, पण इथे गरम तेलात अजून रवा छान भाजला जातो. इथे मी 1 ते 1.5 मिनिट हा रवा तेलात चांगला परतून घेतलेला आहे. आपण आता यात फ्राय करून घेतलेले शेंगदाणे ॲड करू. शेंगदाणे पण रव्यासोबत मिक्स करून घेऊ. इथे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून झालेले आहेत. आपण आता यात गरम केलेलं पाणी ॲड करू, पण त्या अगोदर आपण हा रव्याचा गॅस बंद करणार आहोत, म्हणजे सगळीकडे पाण्याचे थेंब उडत नाही. थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. पाणी ॲड करून रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यासोबत. आता आपण पुन्हा गॅस चालू करून घेऊ. कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा उपमा चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर यात मी 1 चमचा साखर ॲड करते. साखरने छान टेस्ट येते. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी 1 लिंबूचा रस ॲड करते. हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे.
इथे हा उपमा छानपैकी मिक्स करून झालेला आहे। आपण आता यावर झाकण ठेवून 1 मिनिट चांगला वाफवू देऊ। 1 मिनिट झालेला आहे। आपण हा उपमा पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा हा उपमा तयार झालेला आहे। खूप जास्त पाणीही नाही आणि मऊसूत असा मोकळा मोकळा हा उपमा झालेला आहे। आपण आता गॅस बंद करू आणि याच्यावर कोथिंबीर टाकू। रेडी झालाय मस्त मऊसूत असा उपमा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।